भक्ती करा सांगितलं तर कुणी करणार नाही, मंत्र जप करा म्हटलं तर कुणी करणार नाही का? रिझल्ट दिसत नाही म्हणून. आता बघा एक ऍडव्हर्टाईज आहे, कोणती ते तुम्ही ओळखायची. एक हिरोनी राहते, ती समोरून चाललेली राहते, तिकडून एक हिरो येतो आणि त्या हिरोनीला पाहून म्हणतो वाव इतना निखार केस आहे, आणि इकडून तिची पोरगी तिला आवाज देते, पोरगी हिरोनीला म्हणते मम्मी, आणि हिरो म्हणतो एका मुलीची आई असून तू एवढी सुंदर दिसते कैसे. बॅकग्राऊंड म्युझिक कोणत्या साबणीचं वापरतं? हा तुम्ही लावत नाही का? बोला ना, कोणत्या साबणीचं वाजतं? हा आता मला खरं खरं सांगायचंय, त्याच्यामध्ये जसा रिझल्ट दाखवला तसा आपल्या तोंडावर आपल्याला दिसतो का? दिसतो का? तरी लावणं सोडतो का? त्यामध्ये एका लेकराची आई ही 19-20 वर्षाची दिसते आणि असं वाटतही नाही तिला आहे लेकरू का नाही, पण तसा रिझल्ट आपल्यावर दिसला का नाही. एक हिरोईन येते म्हणते लगा ये क्रीम लगाई और धूप से निखार बचाई. म्हणजे ही क्रीम तुम्ही लावल्यानंतर तुम्ही उन्हात गेले तर काळे पडणार नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित आहे ही क्रीम कोणती. आता ही क्रीम लावून आपण उन्हात गेलो नाही तर काळे पडतो का नाही? पडतो का नाही? पडतो ना, पण लावून सोडतो का नाही. एक हिरोईन येते बघा आणि ती आपल्याला सांगते ये हेयर ऑइल लगाई और इससे आपके बाल बहुत लंबे आणि घने हो जाएंगे. म्हणजे तुम्ही हे तेल लावा, यानं तुमचे केस फार दाट आणि लांब होणार. आता ही ऍडव्हर्टाईज काढणारी हिरोनी कोणती हे तुम्ही जा सर्च करा. त्या हिरोनीला सर्च करू नका, तिच्या नवऱ्याला सर्च करा. अहो तिचा नवरा टकलाय टकला. राम कृष्ण. म्हणजे ज्या हिरोनीचा नवरा टकला ते आपल्याला येऊन शिकवायला डोक्याला तेल कोणतं. माता वर्ग मला सांगा, समजा तुमचे नवरे टकले नाही, फक्त कल्पना करायची काय तुमचे नवरे टकले आणि तुम्हाला असं तेल भेटलं जे तेल लावल्यानंतर डोक्याला केस येतात, ते तेल आधी तुम्ही कोणाला देणार हो? हा कारण आपण आपले नवरे टकले ठेवून लोकांना देणार ना. हा जर करत असेल तर समजायचं त्या तेलामध्ये दम नाही, पण तरी सुद्धा आपला त्यांच्यावरून विश्वास हटणार नाही, संतांवर बसणार नाही. आपल्याला ज्या हिरो हिरोईनांना आपण पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार दिलेले आहेत ना, ते हिरो हिरोईनी आपल्याला ऍडव्हर्टाईज मध्ये येऊन शिकवायले कोणते, ये खाओ दाने दाने में केसर का दम. आणि ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला ना ते आपल्याला येऊन शिकवायले काय, जंगली रमी पे आओ ना महाराज, या पे वेलकम बोनस मिलेगा. त्यांचं ऐकले जे गेले ना त्यांचं आहे ते सुद्धा टकलं झालं, पण तरी सुद्धा आपल्या संतांवर विश्वास बसत नाही आणि त्यांच्यावरून हटत नाही. आता माझं म्हणण्याचा विषय ते चुकीचे आहेत हे अजिबात नाही, त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित करायले. चूक आपली की आपला स्वतः